नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये निखिल सोळसकर ब्लॉग्समध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ भन्नाट असणार आहे. भन्नाट अशासाठी आहे, माझ्या मागे तुम्ही डोंगर पाहू शकता. आज या डोंगरावरती आपण ट्रेकसाठी जाणार आहे. ट्रेक अशासाठी की तुम्हाला तिथे दिसत असेल त्या डोंगराच्या टेकाला महादेवाची पिंड आहे. तर ती महादेवाची पिंडीसाठी आपण दर्शन घेण्यासाठी आज आपण जाणार आहोत. तर चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या ट्रेकला. मंडळी, आता आपण घेऊयात कॅनॉलची माहिती. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकत असाल, हा आहे आमच्या गावचा कॅनल. हा मित्रांनो धोंबलकवडी जी मोठी धरणे आहेत तिथून हा कॅनल आलेला आहे. कॅनल हा मित्रांनो आमच्या गावासाठी म्हणावं लागेल तर जीवनदायीनीच आहे. कारण की आमच्या गावाला दुसरा कोणताही स्रोत नाही पाण्याचा. ते पूर्णपणे आम्ही अवलंबून कॅनलवर आहोत. आता मित्रांनो सध्या पाणी नाही, परंतु सुटेल लवकर. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या पुढच्या ट्रेकला. कॅनल पासून पुढे आल्यावर आपण प्रवेश करतो या आमच्या गावच्या वनराईमध्ये. वनराईमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची जंगली झाडे पाहायला भेटतील. मित्रांनो, आता आपण पोहोचलो इथे आमच्या गावच्या वनराईमध्ये. मित्रांनो, बऱ्यापैकी झाडं आहेत आमच्या वनराईमध्ये. आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, मला या माध्यमातून एकच संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने एक महिन्यात नाही जमलं तरी वर्षात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक तरी झाड लावलंच पाहिजे. शेवटी तुकोबाराय सांगून गेलेलेच आहेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. मित्रांनो, झाडं लावणे ही काळाची गरज आहे. तर चला मित्रांनो, विचार करा, संकल्प करा नवीन वर्षाचा की आपण प्रत्येकानं एक तरी झाड वर्षात लावूया. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचा एक चांगलं काम म्हणावं लागेल. मित्रांनो, ही हापशी दिसतीये तुम्हाला. मित्रांनो, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्या इथं हापशी म्हणतात. मित्रांनो, फक्त आणि फक्त आपल्या पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठी एक चांगलं काम आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने केलंय. मित्रांनो, पाहू शकता पाणी बारमाही पाणी असतंय हापशीला. इथे तुम्हाला दिसू शकतंय एक पाणी साठण्यासाठी एक कुंड तयार केलाय. वनराईतून पुढे आल्यावर आपली सुरुवात होती ती ट्रेकला. प्रेक्षक हो, हा जो डोंगर दिसत आहे ही आहे आपल्या सह्याद्रीची पर्वतरांग. या डोंगरामध्ये इकडे म्हणजे पाहू शकता मागे माझ्या म्हणणार आहे, इकडे चारा खांदलेल्या आहेत. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेसाठी या चारा खांदलेल्या आहेत. गावच्या पाण्याची पातळी वाढावी म्हणून महाराष्ट्र शासनाचा हे एक चांगलं काम म्हणू शकतो. चला मित्रांनो, पुढच्या ट्रेकला सुरुवात करूया. मंडळी, जाम दम लागलाय. भरपूर दिवसातून ट्रेक करतोय तरी आपण 50% डोंगर सर केलाय, अजून 50% बाकी. सर्वात मोठी चूक आम्ही ही केली की पाणीच घेऊन आलो नाही. मित्रांनो, तुम्ही जर कुठे ट्रेकला जात असाल तर पाणी हे नक्की घेऊन जावा. आमच्याकडून चूक झाली, ही चूक तुम्ही करू नका. पुढे आल्यावर आपल्याला दिसती ही पायवाट. ही पायवाट सरळ शंकराच्या पिंडीपाशी जाते. मित्रांनो, हा पाहू शकता, हा भवानी मातेचा डोंगर आहे. आणि मित्रांनो, ही जी नळी दिसते त्याला आम्ही रांजणडव बोलतो आमच्या गावात. हे जे दिसतंय एक्झॅक्टली झूम केलंय बघा, तो आहे रांजणडव.
सांगायचा आहे आमच्या लहानपणीचा. मित्रांनो पाहू शकता, हा एकदम अवघड पॅच आहे. तुम्ही खाली बघितलं तर खूप खोल मोठी दरी आहे खाली, पाहू शकता खूप खोल दरी. याच दरीला भेटतो आम्ही लहानपणी असताना, पण जास्त काय आम्ही डोंगराकडे फिरकायचो नाही. तर चला तर मित्रांनो, आता राहिलंय फक्त एक 2 मिनिटाचं अंतर राहिलंय वरती जाण्यासाठी. चला तर आता घेऊयात एवढ्या ट्रेक नंतर महादेवाच्या पिंडीचं दर्शन. चला. I like losing control. I get high when I'm feeling my flow. My mind is मित्रांनो, आज आपल्यासोबत आले ट्रेकला ते सुधीर सोळसकर. त्यांची ओळख करून देतो. मित्रांनो, ज्याची आपल्याला अपेक्षा होती तसा क्षण आलेला आहे. आपण पोहोचलोय वरती पिंडीपाशी. पाहू शकता माझ्या डाव्या साईडला ही पिंड आहे, हे बघा तुम्ही. तोपर्यंत काही सिनेमॅटिक शॉट बघा, तोपर्यंत आम्ही दर्शन घेतो. प्रेक्षक हो, पिंडीच्या बाबतीत जर इतिहास सांगायचा झाला तर गावकरी बोलतात की पांडवकालीन पिंड असून ठोस असा काही पुरावा नाही. ऊन वारा पाऊस या नैसर्गिक बदलामुळे पिंडीचा आकार थोडा जीर्ण झालेला आहे, परंतु आजही सुस्थितीत ही पिंड दिसते आपल्याला. मित्रांनो, आताच आपण आपल्या पिंडीचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता हे आमचं घाटदरी गाव. मंडळी, हे नयनरम्य दृश्य दिसतंय ते आपल्या महादेवाच्या पिंडीवरून. मित्रांनो, गावाच्या बाबतीत थोडंसं सांगायचं झालं तर गावाच्या पूर्वेस आहे ते लोणंद, गावाच्या उत्तरेस आहे ते वितरण आणि गावाच्या पश्चिमेस आहे तो खंडाळा तालुका. मित्रांनो, तर असा होता आजचा व्हिडिओ महादेवाचा डोंगर. मित्रांनो, अजून आपल्याला गणपती मंदिरात जायचंय, परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून हा व्हिडिओ आज आम्ही इथंच संपवतोय. परंतु मित्रांनो, भाग 2 पाहण्यासाठी तुम्ही विसरू नका, कारण त्या गणपतीमध्ये काहीतरी खास आहे. गारगोटीचा गणपती आहे, तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.